करार कसा तयार करायचा ते आता आपल्याला बघायचे आहे. नवीन करार जर तयार करायचा असेल तो कसा करायचा. सर्वप्रथम जो आपला कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आहे त्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा व लॉग इन करून घ्यायचं. आता मी कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचा नंबर टाकतो. हा आहे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचा नंबर. ह्या नंबरवर एक OTP जाईल. तो OTP इथे टाईप करायचा. OTP टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं. हा कॉन्ट्रॅक्ट मॅनेजरचा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल. त्यानंतर आता आपल्याला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट तयार करायचे आहे. तर ते कसे करायचे तर बघा, आता इथे करार तयार करा. इथे एक आपल्याला करार तयार करायचा आहे एका ट्रान्सपोर्टरसोबत. तर करार तयार करा या बटनवर क्लिक करायचे. आता बघा, इथे ट्रान्सपोर्टरचा नंबर टाकायचा. कशासाठी की त्या ट्रान्सपोर्टरचा ऑलरेडी दुसऱ्या कारखान्यासोबत करार आहे का ते चेक करण्यासाठी. हा ट्रान्सपोर्टरचा नंबर टाकल्यानंतर इथे क्लिक करायचे. बघा, आता हा झाला करार. त्या ट्रान्सपोर्टरचं नाव आहे एकनाथ पाटील. जो आपल्याकडे करार करण्यासाठी आला आहे तो. त्याला करार देणाऱ्या फॅक्टरीचं नाव आहे महाराष्ट्र शुगर फॅक्टरी. त्यांनी 2 करार केलेले आहेत महाराष्ट्र शुगर फॅक्टरीसोबत. पण आपल्याला त्याला करार करायचा आहे. तर ठीक आहे या बटनवर क्लिक करायचे. करार कसा तयार करायचा, त्याच्या कुठला वाहन आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट आपल्याला त्याला द्यायचे आहे का नाही ते ठरवायचे. जर द्यायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे. त्याची आधार प्रतिमा, आधार फोटो एक अपलोड करायचा. त्यानंतर पॅन कार्डची एक फोटो अपलोड करायचा. त्यानंतर मतदान ओळखपत्र हे कंपल्सरी नाही, असेल तर अपलोड करायचं, नसेल तर बँक पासबुकचा एक फोटो अपलोड करायचा. त्यानंतर करार दस्तऐवजी म्हणजे जो करार करताना डॉक्युमेंट तयार होतात आपले ते डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे. पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपण इथे खाली जाऊन करार तयार करा इथे क्लिक करायचे. करार यशस्वी तयार झाला. मग आता तो करार आपल्याला तयार झालेला आहे. मग तो करार तयार झाला आहे का नाही कुठे बघायचा तर आपल्या फॅक्टरीचं लॉग इन करायचे. हे झालं आपल्या शुगर फॅक्टरीचं लॉग इन. आता बघा, माझे वाहतूकदार इथे जायचं आणि बघा एकनाथ पाटील यांचा आपल्यासोबत करार झालेला आहे. त्यांच्या अंडर किती मजूर आहे ते आपल्याला सर्व इथे दिसेल. आता त्यांचा आपल्याला अजून डिटेल्स पाहिजे असेल तर वापरकर्त्याचा इतिहास पहा. इथे जायचं आणि त्यांचा नंबर टाकायचा. एकनाथ पाटील यांचा नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं शोधावर गेलं की त्यांची सर्व हिस्ट्री काय आहे ते इथे दिसेल. त्यांनी करार कधी घेतला, कुणाकडून घेतला, ॲडव्हान्स रक्कम किती आहे, सर्व इथे दिसेल. गट सदस्य करार इतिहास, त्यांच्या गटामध्ये अजून कोणी आहे का, विशाल पाटील आहे तर त्यांनी कुठल्या फॅक्टरीकडून व कधी करार घेतला, त्यांच्याबद्दल कोणी तक्रार केली असेल तर इथे दिसेल. त्यांच्या कुटुंबातील कोणाचा करार कुठे अजून असेल तर तो इथे दिसेल.